बनवणार आहे मस्त पोळी पिझ्झा. देसी जुगाड, पोळी पिझ्झा. पिझ्झाचा जर बेस नसला पोळी पिझ्झा बनवायचा. गाईस तर फायनली रोटी पिझ्झा तयार झालेला आहे. आम्ही पिझ्झा खायला घेतलेला आहे. खाऊन बघ कसं झालंय. खाण्यास सांगू शकतो पिझ्झा लय भारी झाला. लय भारी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटते आता. एकदम मस्त झालंय. हे गाईस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज अंघोळ करायला आहे ना थोडा उशीर झालेला आहे कारण की सकाळ सकाळी मला आहे ना सर्वात आधी स्वयंपाक करायचा होता. सर्वात आधी हर्षदचा टिफिन द्यायचा होता, पप्पांचा टिफिन द्यायचा होता, आईंचा टिफिन द्यायचा होता. त्यानंतर आम्हाला पण जेवण वगैरे करायचं होतं. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे, सर्व किचन वगैरे पण आवरून झालेलं आहे. आता मी अंघोळ केलेली आहे. आता मला थोडीफार स्किन केअर अँड थोडा मेकअप करायचा आहे. 2-3 दिवसानंतर हेअर वॉश केल्यावर ना मला एक वेगळीच फिलिंग येते. एवढं भारी भारी वाटायला लागतं ना सर्व, कारण की माझे केस एवढे घाण झालेले माहिती का. जर मी आज हेअर वॉश केला ना तर उद्या ते लगेच असे चिपचिप चिपचिप होऊन जातील. स्किन केअर साठी ना मी सर्वात आधी अलोवेरा जेल लावणार आहे आणि हे ना ऋषीने ऑर्डर केलं होतं त्याच्यासाठी. बट तो त्याच्यासाठी ऑर्डर करतो आणि मी सर्व त्याचे प्रोडक्ट्स ना लपून लपून वापरूनच घेतो. इतकं भारी नाही अलोवेरा जेल. हा अलोवेरा जेलला ना कलर नाही आहे, फ्रेग्रन्स नाही आहे, मस्त एकदम. साऊथ कोरियन ब्रँड आहे ना त्याचं आहे. वाव. तो जे पण प्रोडक्ट ऑर्डर करतो ना ते यूज करायला मला खूप जास्त आवडतं. कालच्या ब्लॉग मध्ये ना आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आईंजवळ, तेव्हा मी ब्लॉग वगैरे काही शूट नव्हता केलेला आणि ते काही अपडेट्स देणं झालं नाही. तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या, आईंची तब्येत कशी आहे, तुम्ही आम्हाला आई का दाखवल्या नाही वगैरे वगैरे. तर आईंची तब्येत आता खूप छान आहे. मी थोड्या वेळाने आईंकडे पण जाणार आहे. तर त्यांना ना एक इन्फेक्शन झालेलं होतं, त्यामुळे ना आपण पब्लिक वॉशरूम यूज करतो किंवा मग बाहेर कुठे पण जातो, हॉटेलमध्ये खायला वगैरे जातो, तर तेव्हा ना सॅनिटायझर वगैरे प्रॉपरली यूज करत जा. त्यामुळेच थोडंफार त्यांना इन्फेक्शन झालं होतं आणि ते आमच्या लवकर लक्षात नाही आलं, त्यामुळे हे जास्त वाढलं आणि मग ऍडमिट करावं लागलं. पण त्यांची तब्येत आता ठीक आहे. 1-2 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा होणार आहे. काहीच तर आता माझं आवरलेलं आहे आणि आता आहे ना मला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ना तयारी करून ठेवायची आहे. म्हणजेच की थोडंफार लसूण वगैरे सोलून ठेवायचं आहे. आज संध्याकाळसाठी ना मी मस्तपैकी शिंगुळे बनवणार आहे, कारण की जेव्हा पण माणसाला ताप वगैरे आलेला असतो किंवा तोंडाची चव गेलेली असते ना, तर गरमागरम शेंगुळे भेटले ना एकदम भारी वाटतं, एकदम तोंडाला भारी चव येते. त्यामुळे ना मी आईंसाठी आज शेंगुळे बनवणार आहे. आईंच्या नावाखाली मी पण शेंगुळे खाणार आहे, कारण की मला पण खूप जास्त आवडतात. तर शिंगुळ्यांसाठी ना सगळ्यात मेन गोष्ट आहे म्हणजे ते लसूण. लसूण जेवढं असलं ना तेवढे शिंगुळे भारी होतात. खूप सारं लसूण मी सोलून ठेवलेलं आहे आणि तेवढ्यात ऋषीचं एक पार्सल आलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात होत असेल ना, लेडीज पार्सल मागवतात. खूप जास्त ऑनलाईन पार्सल लेडीजचे राहतात, पण आमच्या घरात उलट आहे. आमच्या घरात ऋषीचे पार्सल येतात. त्याने फोन जरी केला ना आम्हाला, असं कधी पण फोन केला ना तर मी समजून जाते हा याचं पार्सल येणार आहे 100%. क्या होगा हर्षद इसमें? मला वाटतं मसाज करणार सर. हाँ, अपने काम का कुछ होगा या नहीं? नाही. गोदरेज एअर मॅटिक याचं काम होतं म्हणा, आम्हाला मागेच घ्यायचं होते आम्हाला. आम्ही फक्त असं म्हटलं जरी ना की अरे यार ऋषी हे आपल्याला घ्यायचं का, आपण हे घेऊयात, तर तो लगेच ऑनलाईन ऑर्डर, लगेच दुसऱ्या दिवशी पार्सल घरी. 1-1 तासाला आहे ना मस्त स्प्रे करत राहतं, जेणेकरून रूम आहे ना एकदम भारी वास मारती. आपण त्यात सेट करू शकतो 10 मिनिटं 20 मिनिटं, 10 मिनिट्स, 20 मिनिट्स, 40 मिनिट्स अँड ऑफ करू शकतो. भारी. हर्षदला आणि मला आहे ना भूक लागलेली आणि आमच्याकडे ना फक्त पोळ्या आहे, भाजी नाहीये. तर आम्ही आज बनवणार आहे मस्त पोळी पिझ्झा. देसी जुगाड, पोळी पिझ्झा. पिझ्झाचा जर बेस नसला पोळी पिझ्झा बनवायचा. आमच्याकडे ना पिझ्झा बनवायचं सगळं सामान पण होतं, म्हणून आता आम्ही पोळी पिझ्झा बनवणार आहे. सर्वात आधी पोळीला आहे ना तव्यावर मस्त क्रिस्पी क्रिस्पी करून घेते. तर आमची पोळी कडक झालेली, पण आमचं चीज त्याच्यापेक्षा जास्त कडक झालेलं, असा दगड झालेला आहे ना, काहीच निघत नाहीये. अब क्या करणे का, उसको फोडणे का. हा किती वेळेचं ठोकते त्याला, त्याच्यातून काहीच निघत नाही. असं घट्ट बसलंय ते, काहीच निघत नाही. मी ट्राय करतो. आपण खलबत्त्यात टाकायचं का याला, थोडा वेळ वरती पडू देऊ मग होईल वाटतं. नाही, खलबत्ता दे त्याला, ठोकून काढू आपण. खलबत्ता ठोक त्याला. हाँ निकते निकते. पिज्जा के लिए बहुत सारी मेहनत की अभी हमने. फायनली निघलेलं आहे चीज. ये यावर टाकायसाठी ना आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये, त्यामुळे मी इथे कांदा कट केलेला आहे, टोमॅटो कट केलेला आहे आणि हे थोडंफार ब्लॅक ऑलिव्ह टाकणार आहे. बाकी पनीर वगैरे तर काहीच नाही आमच्याकडे. आता पोळी पिझ्झा मस्त सेट झालेला. आता आहे ना याला मायक्रोवेव्ह मध्ये ठेवते. मायक्रोवेव्हचं बटनच बंद आहे. मायक्रोवेव्ह आल्यापासून आपण काय काय गोष्टी ट्राय केलंय. पिझ्झा जास्त ट्राय केला आपण. एकदा पनीर काय बनवलं होतं, पनीर
पनीर टिक्का. टिक्का बनवला होता, असला टेस्टी झाला होता ना. परत बनवायचा आहे तो. आपण बर्गर पण बनवू एखाद्या दिवशी. बर्गर याच्यात नसतं बनत. ग्रिल करताना वाटतं बर्गरला. काय माहिती, बघू आपण. ट्राय करणे में क्या है हर्ज आहे. आमचा दुसरा बेस आहे ना एकदम मस्त कडक कडक झालेला आहे. तो तरी थोडा नरम झाला होता, पण हा खूप वेळ तव्यावर होता ना, मस्त कडक झालेला आहे. हा तर खूप भारी लागेल. परत एकदा खरंच पनीर टिक्का कर, लय भारी झालेला होता. हा? कारण की आमचं मायक्रोवेव्ह आहे ना त्यासाठीच फेमस आहे बघा, पनीर टिक्क्यासाठी. गाईस, तर फायनली रोटी पिझ्झा तयार झालेला आहे. इतका भारी दिसतोय ना, सेम पिझ्झा सारखा दिसतोय. म्हणजे पिझ्झाच आहे तो, फक्त तो रोटीवर बनवलाय मी. आम्ही पिझ्झा खायला घेतलेला आहे. खाऊन बघ कसं झालाय. माझ्या तोंडालाच पाणी सुटते. मी बिना खाताच सांगू शकतो पिझ्झा लय भारी झाले. लय भारी. तरी पण एकदा खाऊन सांग. गरम असेल बरं का, हळू. वाव, ते चीज काय भारी मेल्ट झालंय. ओ माय गॉड, कसलं भारी ना. लागतोय ते चीज आणतोय ना, ते आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघतो तसंच वाटतंय. हे बघा, वाव, मस्त यार. मला पण खायचं आता. माझ्या पण तोंडाला पाणी सुटते आता. एकदम मस्त झालंय. खूप भारी. असं वाटतच नाही की आपण तो पोळीवर केलाय. आणि बरं झालं, पोळीवरचा आम्हाला आता आयडिया आली. आम्ही पोळीवरच बनवत जाऊ आता. पोळीवरचा पिझ्झा भारी लागतो ना. मला त्या पिझ्झापेक्षा हा पिझ्झा आवडला. काय ना, ऋषीचं अजून एक पार्सल आलेलं आहे आणि यामध्ये ना मसाज गन मागवलेलं त्याने. एवढे सारे मसाजर आहेत तरी पण नुसतं मागवतच राहतो. आता हर्षद चाललेला आहे ट्युशनला. बाय बाय. हर्षदने लय टाइमपास केला, पण हर्षद को तो जाना ही पडेगा. काय शोधतोय? मास्क माझं. मास्क तुझं हे इथे हे. अजून काय पाहिजे? नाही. जा मग. बाय. तू थांबणार आहे ना? हो बाय बाय. आपण जाऊ नंतर हॉस्पिटल. चालेल, डन. तर आता हर्षद गेलेला आहे ट्युशनला आणि मी लागलेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. तर आज मी बनवणार आहे शिंगुळे, जे की माझे फेवरेट आहे, आईंचे फेवरेट आहे आणि हर्षदचे फेवरेट आहे. आम्हाला तिघांना ना शिंगुळे खूप जास्त आवडतात. ऋषीला, पप्पांना आणि अमोलला एवढे जास्त नाही आवडत, म्हणून त्यांच्यासाठी ना भाजीपोळी करणार आहे. मी सर्वात आधी ना शिंगुळ्यांचं प्रिपरेशन करून घेते. आता अमोल आलेला आहे मला घरी मदत करायसाठी. काय मदत करू शकतो तू? अरे सगळं तर मी आणून दिलं, आता हिला फक्त आहे ना करायचं ठेवलंय. काय आणलं? भाजीपाला आणून दिला, पप्पांनी आणला. पण तिथून ते इथपर्यंत घेऊन आलो. हा बा, आता इथं मदत काय करू शकतो ते सांग. इथं आता तुला बघ, तू शांत बसू शकतो, नाही ती खूप मोठी मदत होईल. मी तुला हे करू लागतो ते शेंगुळे येतात तुला? हा, येतात ना, मला शिकवलेलं आहे. तू शांत बसशील हीच माझी खूप मोठी मदत होईल. एकदम नाही. शांत. आणि हिला आहे ना, आता मेन म्हणजे ना, आता त्याला बरं नाही ना, तेव्हापासून इतकी मजा लागलेली. हिला सगळे मदत करू लागतात. ऋषी मदत करतो, एक दिवस ऋषीने स्वयंपाक केला, आज मी करतोय. काहीच करत नाही आरोही. अरे वा, काय मग पूर्ण स्वयंपाक एखाद्या दिवशी तुम्हीच करायचा ना. आता बघ, त्या दिवशी ऋषीने केला, आज मी, एक दिवस हर्षदने केला. हर्षदने तुला खायला दिलं होतं का? मला आले. तुला खायला दिलं होतं हा, का? तेच. ऋषीन तुला खायला दिलं होतं का दिलं बेट्या? होतं, पण मला ते गेलंच नाही. हा, भुर्जी पण मीच बनवली होती. त्यांनी फक्त सांगितलं होतं. म्हणूनच ते टेस्ट नाही लागली. मग आता आहे ना, तू हर्षद आणि ऋषी कळत जाय जेवायला. इथं नको येऊ. लय छान बनवते अरे, इतकं भारी बनवते रे. इतका भामटाय माहिती का? लय भामटाय, चाबराय. शिंगुळ्यांसाठी जे फोडणीचं पाणी असतं ना, ते पाणी पण मी बनवलेलं आहे. आता आहे ना, याला एक बॉईल येऊ द्यायची आणि तोपर्यंत आहे ना शिंगुळे तयार करायचे. तर शिंगुळ्यांचं आहे ना, मला एक शॉर्टकट माहिती झालेला आहे. मी काय करते माहिती का, अशी पोळी बनवते आणि त्याला असं उभं नूडल्स सारखं कट करते. कारण की ते शिंगुळे बनवायला ना खूप जास्त टाइम पण लागतो आणि आता माझ्याकडे टाइम पण नाहीये आणि मेंबर्स पण नाहीये बनवू लागायला. त्यामुळे ना मी असं शॉर्टकट यूज करणार आहे आज. ना मी असं बारीक बारीक कट करते नूडल्स सारखं. एकदम टेस्टी लागतं यार हे पण ते जे हातावर बनवलेले असतं ना, मस्त असे गोल 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 गोल, ते खायला भारी वाटतं. आता टाइम नाहीये माझ्याकडे. तर आता ना आपले शिंगुळे सुद्धा तयार झालेले. आज आईचं फेवरेट आहे, शिंगुळेला आवडतं त्यांना. आणि पप्पा शिंगुळे खाणार नाही, त्याच्यामुळे ना मी त्यांच्यासाठी इथं पालकची भाजी बनवते. पालक कमी, टमाटर जास्त आहे तिच्यात. हे बघ ना, ठीक आहे. त्यांना अशीच भाजी आवडते, एकदम साधी साधी. आम्हाला स्कूटीवर जायचं होतं, पण काय झालं ना, पाऊस इतका सुरू झाला तर आम्हाला ना ऑल्टो काढावी लागली. आता आलो आम्ही हॉस्पिटलला आणि आईला थंडी वाजती वाटतं. हा, तुमचं फेवरेट आणलेलं आज काय असेल? भाजी सांडली. काय असेल तुमचं फेवरेट सांगा ना. असं खायचंय काहीतरी. नाही, आंबे तर आहेच. खायचं काहीतरी बनवून आणलेलं.
काय असू शकतं चाय. मी गेस करतो. ते ना आपल्या तिघांना पण आवडतं, तुम्हाला, मला आणि हर्षदला. पप्पाला पण आवडतो. शिव्या 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 आवडतो हा तुम्हाला. माणसं का सजेस्ट करतोय काय असं ह्याच्यात आहे. मी सांगतो काय. हा खोलून. खोलून सांगतोय मी सांगतो म्हणताय. कल्याणी विचार, कल्याणी सांगू शकते. कल्याणी काय आहे त्याचं? नाही सांगू शकत. माझी पार्लर का? नाही नाही नाही, खायची गोष्ट आहे. ती आपण हाताने बनवून खातो. मग सगळ्यांना हातानेच बनवून खातो ना. मग कशाने बनवून खाणार आहे? ए, इथे guess करतो. हा? काय खायला? रोल करून आम्हाला आवडतं. सूप बनवून. आजारी असल्यावर खावं लागतं, ते असं मस्त भारी वाटतं. शेंगुळे. हे लयच पचकत मध्ये मध्ये. शेंगुळे? हा. अरे, माहिती आहे त्याला. माहित होतं मला. म्हणून म्हणतोय ते. त्याला आहे ना कुठलं सिक्रेट सांगायचं बस. अरे सिक्रेट काय म्हटलं, नाही, घरी मी एखादी बनवलं गोष्ट ते समोर. त्याला जर सांगितली ना ते त्याच्या पोटात राहत नाही. हा ना? मी सांगितलं होतं सगळी हिंबा काय आलं होतं ते नाव. पचकतो मध्ये मध्ये. अरे देवा, लाईट जाते तुमची वाटतं. आता वाजले रात्रीचे 10 आणि आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो आणि घरी आल्या आल्या मी सर्वात आधी जेवण केलेलं आहे, कारण की मला आहे ना खूप जास्त भूक लागलेली होती. मस्त पोटभर जेवण झालेलं आहे. आता आहे ना खूप जास्त झोप पण येते आणि उद्या सकाळी मला लवकर पण उठायचंय. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Without you, I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed.